मंडळी, श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे, म्हणजे रक्षाबंधनसुद्धा येणार आहे. मग रक्षाबंधनानिमित्त घेवर बनवणं तर बनतेच ना. मस्त जाळीदार कुरकुरीत घेवर परफेक्टली कसे बनवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अचूक प्रमाणासह स्टेप बाय स्टेप पद्धत जर फॉलो केली तर घेवर अजिबात बिघडणार नाही. अगदी परफेक्ट घेवर बनून तयार होतील. चला तर मग. सगळ्यात आधी तर अचूक प्रमाणाकरिता एखादी वाटी किंवा मग मेजरिंग कप असेल तर ते सुनिश्चित करून घ्यायचं. तर या प्रकारची आमटीची जी वाटी असते तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. मग त्यानेच सगळे प्रमाण घ्यायचे, नाहीतर मग मेजरिंग कप असतील तर ते घ्यायचे. पुष्कळ जणांना टीस्पून आणि टेबलस्पूनमध्ये सुद्धा कन्फ्युजन होते. तर मोठा असतो टेबलस्पून आणि छोटा असतो टीस्पून. तर इथे मी मेजरिंग कपाचा वापर करणार आहे. तर 1 कप मी इथे मैदा घेतलेला आहे आणि 1 टीस्पून बेसन घेतलेला आहे. आता हे साईडला ठेवून द्यायचं आणि एक परात घ्यायची किंवा मग तुमच्याकडे पसरट एखादं भांडं असेल ते घ्यायचं. आता यामध्ये मी 3 टेबलस्पून पूर्ण वितळलेलं तूप घेत आहे. इथे तूप पूर्ण वितळलेलंच वापरायचं आहे. तूप घेतल्यानंतर बर्फाचे तुकडे घ्यायचे आणि त्या बर्फाच्या तुकड्याने या प्रकारे तुपाला पांढरा कलर येईपर्यंत फेटायचं आहे. साधारणतः 1 मिनिटभर याला छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. मिनिटभर फेटून घेतल्यानंतर या प्रकारे ते तयार होतं. तर बर्फ आता आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जो एक्स्ट्रा पाणी आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. आता याला हाताच्या मदतीने छान क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. घेवर बनवताना काही पूर्वतयारी करून ठेवायची असते. जसं की मी इथे दुपारी घेवर बनवणार होती, तर सकाळीच पाणी आणि दूध थंड करायला ठेवून दिलं आणि बर्फ रात्री बनवायला ठेवून दिलं. तर इथे तुम्ही बघू शकता काही सेकंदभर फेटल्यानंतर छान असं क्रीमी टेक्स्चरचं इथे तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मी इथे अर्धाच मैदा घालून घेत आहे. त्याचसोबत आपल्याला जो बेसन घेतला होता तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने याला चोडून घ्यायचं आहे. खूप असं तेलाचं मोहन करताना आपण चोडतो त्या प्रकारे चोडायचं नाही आहे, हलक्या हाताने चोडून घ्यायचं आहे. इथे मी उरलेला मैदासुद्धा घालून घेतलेला आहे आणि सगळा मैदा व्यवस्थित त्यामध्ये चोडून घेतलेला आहे. तर इथे माझा अर्धा दूध घालतानाचा व्हिडिओ शूट झालेला नाही आहे मी, कारण कॅमेरा सुरू करायलाच विसरून गेले. तर इथे अर्धा कप मी एकदम थंड असलेलं दूध घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप पाणी घालून घेत आहे. ते सुद्धा चिल्ड एकदम थंड पाणी हवं आहे आपल्याला, फ्रीजमधलं, ते यामध्ये घालून घ्यायचं. इथे लक्षात ठेवायचं, पाणी आणि दूध आपल्याला एकदम थंड हवं आहे, रूम टेम्परेचरचं नको आहे. कारण रूम टेम्परेचरचं जर पाणी आणि दूध वापरलं तर इथे आपलं बॅटर बिघडू शकते. तर इथे हलक्या हाताने चोळत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठल्या आपल्याला ठेवायच्या नाही आहे. जर तुम्ही हे घेवर व्हिडिओ पाहून बनवत असाल तर कुणाचाही एकाचा व्हिडिओ बघून घेवर बनवायचं. सगळ्यांचे व्हिडिओ बघून घेवर बनवायला गेलात तर सगळं मिक्स होईल आणि घेवर सुकतील. तर इथे मी 1 कप थंड पाणी आधी घातलेलं होतं, आता दुसरा कप घेतलेला आहे. तर इथे 2 कप थंड पाणी आणि अर्धा कप दूध 1 कप मैद्याकरिता लागतं. हे परफेक्ट मेजरमेंट आहे 1 कप मैद्याकरिता. तर इथे हाताच्या मदतीने मी सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहे. तर इथे खूप जास्तसुद्धा आपल्याला मिक्स करायचं नाही आहे, नाहीतर इथे बॅटर बिघडू शकते. कारण इथे पाणी आणि दूध आपण थंड वापरलेलं आहे आणि खूप जास्त घुसळल्याने आपलं तूप वेगळं होईल आणि पाणी वेगळं होईल. तर इथे बॅटर तयार झालेलं आहे आपलं, ते आपण चाळणीच्या मदतीने गाळून घेऊया आणि जे काही गुठल्या पुन्हा राहिल्या असतील ते या प्रकारे स्पॅच्युलाच्या मदतीने मोडून घ्यायचे आहे. या प्रकारे सगळ्या गुठल्या मोडून घेतल्यानंतर परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही जर
मी सांगितलेलं प्रमाण व्यवस्थित घेतलं. 1 कप मैद्याकरिता 2 कप पाणी आणि अर्धा कप दूध हे परफेक्ट प्रमाण घेतल्यानंतर बॅटर अगदी अचूकच तयार होईल. तर इथे ताकापेक्षा थोडं गाढं बॅटर आपल्याला हवं आहे. तर इथे बॅटर तयार झालेलं आहे. याला मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे. आता आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. तर या प्रकारचं पातेलं किंवा सॉस पॅन असेल तर ते घ्यायचं. मी इथे पातेलं वापरणार आहे. तर इथे मी पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर इथे पाऊण पातेलं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपलं बॅटर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आता या प्रकारे बर्फावर याला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर इथे मी या प्रकारचं लाटणा, ज्याला आपण पोळी लाटण्याकरता घेतो तो बेलन, किंवा मग या प्रकारची जी घोडणी असते वरण घोडायची ती घ्यायची घेवर काढण्याकरिता. आता इथे तेल आपलं गरम झालेलं आहे. तेल आपल्याला खूप असं धुवा उठेपर्यंत गरम करायचं नाही आहे. तर तेल गरम झालं की आता आपल्याला चमच्याच्या मदतीने हे बॅटर सोडायचं आहे. बबल सेटल झाले की पुन्हा 1 चमचाभर बॅटर सोडायचं. पुन्हा बबल सेटल होऊ द्यायचे. पुन्हा बॅटर सोडायचं. तर मी इथे एका कपामध्ये बॅटर घेतलं आहे आणि त्यामधलं बॅटर चमच्याच्या मदतीने सोडत आहे. बाकी उरलेलं बॅटर मी बर्फामध्ये ठेवून दिलेलं आहे. जर आपण त्यामधलं बॅटर काढायला गेलो आणि टाकायला गेलो तर ते थोडं त्रासदायकच जाईल. तर या प्रकारे 5 ते 6 वेळा बॅटर सोडल्यानंतर लाटण्याच्या मदतीने मधामध्ये होल करून घ्यायचं आणि पुन्हा जागा झाल्यानंतर तिथे बॅटर सोडत जायचं. बबल सेटल होऊ द्यायचे आणि बॅटर पुन्हा सोडत जायचं. या प्रकारे त्याला जाडी तयार होते आणि आपला घेवर तयार होतो. तर इथे मी साधारणतः 29 ते 30 वेळा बॅटर सोडलेलं आहे. आता त्यानंतर सगळे बबल सेटल होऊ द्यायचे आणि अलगद सुरीच्या मदतीने साईडच्या कडा सोडवून घ्यायच्या. आता साईडच्या कडा सोडवताना मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करून घेतलेली आहे. तर संपूर्ण कडा सोडवून झाल्यानंतर तो अलगद खाली जातो तळाशी आणि व्यवस्थित तळला जातो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की कुठे पांढरा भाग राहिलेला आहे, व्यवस्थित तळल्या गेलेला नाही आहे, तर लाटण्याच्या मदतीने असो किंवा मग कशाच्याही मदतीने त्याला अलगद खाली करून तेलामध्ये तळून घ्यायचं. आपल्याला याला हलका तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत तळायचा नाही, कारण खूप जास्त जर तळला गेला तर तो काढताना तुटू शकतो. तर इथे आपला घेवर छान असा तळल्या गेलेला आहे. आता याला अलगद बेलनच्या मदतीने काढून घ्यायचं. तर याला काढल्यानंतर घेवरला पुष्कळ असं तेल असतं, तर याला जाळीदार चाळणीवरच ठेवायचं आणि खाली एखादी प्लेट ठेवायची, म्हणजे घेवरमध्ये जे तेल असते ते सगळं निघून जाते. तर या प्रकारे मी बाकीचे सुद्धा घेवर बनवून घेतलेलं आहे. एवढ्या मेजरमेंटमध्ये 5 घेवर बनवून तयार होतात. तर तुम्ही बघू शकता घेवरला मस्त अशी जाडी आलेली आहे आणि कुरकुरीत असे घेवर आपले तयार झालेले आहे. खालून सुद्धा जळालेलं नाही आहे. व्यवस्थित असं आपला घेवर इथे तयार झालेला आहे. घेवर बनवून तयार आहे. आता याकरिता रबडी आणि शुगर सिरप बनवून घेऊया. तर इथे मी साधारणतः अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. इथे मी झटपट तयार होणारी रबडी बनवणार आहे. या दुधाला छान उकळवून घ्यायचं. दूध उकळतोय तोपर्यंत मी इथे एका पेल्यामध्ये थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये मिल्क पावडर ॲड करत आहे, कारण आपल्याला इथे झटपट रबडी बनवून घ्यायची आहे. दूध आठवत बसलो तर पुष्कळ वेळ होईल रबडी बनवायला. तर मी इथे लवकर दूध गाढ व्हावं म्हणून मिल्क पावडर वापरत आहे. याऐवजी तुम्ही आणखी इन्स्टंट रबडी बनवण्याकरिता डायरेक्ट माव्यामध्ये थोडं दूध घालून त्याला रबडी बनवू शकता. ह्यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता हे तयार झालेलं दूध आपल्याला उकळत्या दुधामध्ये ओतायचं आहे आणि सतत ढवळत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा याला थोडा वेळ उकळू द्यायचं, म्हणजे काही वेळानंतर हे दूध गाढं येतं. तर इथे तुम्ही बघू शकता काही वेळातच दूध छान गाढं झालेलं आहे. यामध्ये आता मी फक्त 2 चम्मच साखर घालून घेणार आहे, कारण आपण यामध्ये पुन्हा शुगर सिरप पण वापरणार आहोत. तर 2 चम्मच साखर
आणि वेलची पूड घालून घेत आहे आणि याला मिक्स करून 2 ते 3 मिनिटभर पुन्हा शिजवून घ्यायचं. तरी ते परफेक्ट अशी रबडी तयार झालेली आहे. तुम्ही यामध्ये पुन्हा केसरसुद्धा वापरू शकता, मी नाही वापरलेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचं आणि याला थंड करून छान फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. त्यानंतर थंड थंड छान रबडी घेवरवर सर्व करायची. रबडी इथे तयार आहे. आता शुगर सिरप करायला घेऊया. तर याच कपाने मी 1 कप मैदा घेतलेला होता, तर त्याच कपाने 1 कप मी साखर घेत आहे आणि अर्धा कप इथे पाणी घालायचं आहे. हे घालून आपल्याला मोठ्या आचेवर छान उकळी येऊ द्यायची आहे. पूर्ण साखर विरघळवून घ्यायची आहे. याचा आपल्याला फक्त चिकटपणा असलेला पाक पाहिजे. एकतारी पाक नको आहे. एकतारेच्या आधीच आपल्याला हे बंद करून द्यायचं आहे. तर इथे बघा साखर विरघळलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. तर इथे फक्त बोटाला चिकटपणा लागत आहे, तार काही बनत नाही आहे. तर इथे आपला पाक झालेला आहे. आता गॅस बंद करून द्यायची आणि याला थंड करून घ्यायचं. फक्त रूम टेम्परेचरवर थंड करायचं आहे. फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही आहे. आता आपल्याला घेवर सर्व करायचं आहे. तर त्याकरिता इथे मी घेवर घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी जाडी आलेली आहे त्या घेवरला. अगदी परफेक्ट घेवर बनलेला आहे. आता यावर सगळ्यात आधी शुगर सिरप घालून घ्यायचा. सगळीकडून व्यवस्थित असं शुगर सिरप घालून घ्यायचं आणि त्यानंतर याला आता रबडी लावायची. मस्त छान अशी थंडगार रबडी आपल्याला यावर लावून घ्यायची आहे. सगळीकडून रबडी आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. तुम्हाला माहीत आहे का मंडळी, जेव्हा मी पहिल्यांदा घेवर बनवला होता ना, तेव्हा एवढी भीत बनवला होता. पण झालं असं की पहिल्याच प्रयत्नात माझा घेवर अगदी परफेक्ट बनला होता. तर इथे रबडी मी लावून घेतलेली आहे सगळीकडे. आता यावर काही ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे. तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट्स घाला, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घाला. तर मी यावर काही बदाम घालून घेत आहे आणि माझ्याकडे थोडे गुलाबाचे पेटल्स आहे ते घालून घेत आहे. आणि इथे तयार झाला आहे आपला मस्त रबडीदार घेवर. तर इथे बाकी सगळे घेवर तुम्ही पॅकबंद डब्यामध्ये महिनाभर ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा त्यावर शुगर सिरप आणि रबडी लावून खाऊ शकता. कारण आधीच लावून ठेवलं तर ते नरम पडतं आणि खाताना क्रंच येत नाही. तर मी तुम्हाला इथे कट करून दाखवत आहे. तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता, किती क्रिस्पी झालेले आहेत. खायला तर एवढे अप्रतिम झालेले आहे, खूप मस्त. चला तर मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.